नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कलाच्या रूममध्ये काजल आणि संगीता दोघीही आलेले असतात. कलासाठी चहा आणलेला असतो आणि त्याचबरोबर बांगड्यावालीचा जो नंबर आहे तो त्यांना हवा असतो. तिला बांगड्याची ऑर्डर द्यायची असते, त्याचबरोबर कोणत्या बांगड्या आणायला सांगायच्या आहेत हे सगळं चालू असतं. तेव्हा संगीता म्हणत असते की अगं माझ्याकडे तो नंबर नाही आहे ना, म्हणून तुझ्याकडे तो नंबर मागतोय. तेव्हा कलाला इकडे काजल चहाचा कप हातात देते आणि म्हणते तू मोबाईल दे इकडं, बघू दे बरं त्या बांगड्यावालीचा नंबर. तेव्हा कला मात्र लाजत असते, मोबाईल द्यायला काही तयारच नसते. त्याच वेळेस संगीता म्हणते अगं घे ग तो मोबाईल, बघ काय झालंय ते जरा. असं म्हणत संगीता तिच्याकडून तो मोबाईल घ्यायला सांगते. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते अगं काय चाललंय हे सगळं, देते ना मी मोबाईल. पण ह्या दोघीही ऐकायला तयार नसतात. कलाला म्हणत असतात की माहिती आहे आम्हाला तू देत आहे, परंतु आम्हाला वाटत आहे ना, म्हणून आत्ता लगेच पाहिजे, त्या बांगड्यावालीचा नंबर पाहिजे, कारण त्या बांगड्यावालीचा नंबर आमच्याकडे नाही आहे ना, म्हणून तुला मी मागत आहे. असं यांचं बोलणं सुरू आहे. तेव्हा मात्र कलाच्या हातून तो नंबर घेतला जातो आणि जेव्हा कलाच्या हातून तो नंबर घेतला जातो तेव्हा मात्र काजलने मोबाईल घेतल्यानंतर ओरडायला सुरुवात करते, अगं आई बघितलं का काय आहे, अगं तायडी काय करत होती तुझ्या लक्षात येतंय का. असं म्हणत आता काजल सांगू लागते आणि मग कलाच्या मोबाईलमध्ये जो वॉलपेपर तिनं ठेवलेला असतो, म्हणजेच तिने जो वॉलपेपर कला आणि अद्वैत या दोघांचा ठेवलेला असतो, फोटोशूटमधला तो फोटो असतो आणि ते पाहून संगीता आणि काजल दोघेही चिडवू लागतात. म्हणजे बघ ना कसला भारी पेपर ठेवलाय, वॉलपेपरला फोटो ठेवलाय तिनं, दाजींचा आणि तिचा फोटो ठेवलाय, म्हणजे दाजींची आठवण येते ना. आणि मग चिडवायला सुरुवात होते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे कला तो मोबाईल घेते आणि म्हणते थांब मी लावून देते फोन, तुला नंबर सापडत नाही आहे ना. असं म्हणत कला त्या बांगड्यावाल्या बाईला फोन लावते आणि तो मोबाईल इकडे संगीताच्या हातामध्ये देते. जेव्हा तो मोबाईल संगीताच्या हातामध्ये दिलेला असतो तेव्हा संगीता बोलायला सुरुवात करते. संगीता म्हणू लागते की मला ना तुम्हाला बांगड्यांची ऑर्डर दिलेली होती, तर तुम्ही किती वाजेपर्यंत याल, हे सगळं संगीता तिला विचारत आहे. तेव्हा मात्र इकडे काजल कलाला चिडवत असते. काजल म्हणत असते की काय आहे हे सगळं, म्हणजे कलाताई असं म्हणत ती बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे संगीता बाहेर येते आणि मग कलाचे बाबा म्हणत असतात अगं संगी काय झालं. तेव्हा ती म्हणत असतात की नाही थांबा जरा बांगड्यांचं हे करते आणि सरोज मॅडमना कॉल करून ना त्यांना यायला सांगते बांगड्यांसाठी, त्यांना मी सांगितलेलं होतं ना. मग ती सरोजला कॉल करते. सरोजला कॉल करून सरोजलाही तेच सांगू लागते. सरोज मात्र म्हणते की हो आम्ही येतोय, मापाच्या बांगड्या सांगून झालेल्या आहेत ना. तेव्हा संगीता सांगते की हो हो मापाच्या बांगड्यांची ऑर्डर देऊन झालेली आहे. आणि आता मात्र इकडे आता सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. कला आणि अद्वैत या दोघांची लगीनघाई आता सुरू झाली. तेवढ्यात अद्वैत येतो आणि अद्वैत म्हणू लागतो की हो हो मी पण येणार आहे, आपण जाऊया सगळेजण. तेव्हा सगळेजण म्हणतात की अरे अद्वैत हा जो आहे तो बांगड्या भरण्याचा विधी आहे आणि त्याच्यामध्ये तुझं काय काम आहे सांग बरं, तू कशाला येणार आहेस तिथं, तुझी काय गरज आहे. असं म्हणत ती चिडवायला सुरुवात करते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही तसं नाही आहे काय, पण मला असं वाटत आहे की गरज लागेल ना तुम्हाला, मग गाडीतून तुम्हाला कोण घेऊन जाणार, मग मी येतो ना त्यासोबत, असं अद्वैत सांगतो. तेव्हा मात्र इकडे सरोज सगळेजण अद्वैतला म्हणू लागतात की नाही त्याची काही गरज नाही आहे. अद्वैत म्हणत असतो काय हे तुमचं सगळ्यांचं, तुम्ही मुद्दाम करताय ना माझ्यासोबत असं, मला माहिती आहे ना कशासाठी तुमचं हे सगळं चालू आहे, असं अद्वैत चिडवू लागतो. तेव्हा मात्र इकडे राहुल आणि नैना दोघंही एकमेकांना खुणवत असतात. म्हणजे नैनाला तिकडच्या घरी आपल्या बहिणीचं लग्न आहे तिकडे जाऊन तिथं तयारी करावी हे करायचं नाही आहे, फक्त तिला आत्तीपणा करायचा आहे. आणि आता राहुल, नैना, रोहिणी आणि अनामिका चौघंजण मिळून प्लॅन करत आहेत की नक्की काय करायचं आहे, अद्वैत आणि कलाच्या बाबतीत काय करायचं आहे, हा सगळा त्यांचा प्लॅन चाललेला असतो. आणि त्यासोबतच ते ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यामध्ये इथे स्पष्ट होत आहे की त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे, कशा पद्धतीने राडा करायचा आहे. तेव्हा मात्र आता रोहिणीला धक्का बसलेला असतो, जर अद्वैत आला तर काय करायचं, कारण अद्वैत तर येऊ नये अशी रोहिणीची इच्छा आहे. आणि म्हणूनच रोहिणी ही अद्वैतकडे पाहत असते. ती म्हणत असते की नाही. तेवढ्यातच सरोजला फोन येतो. सरोजला जो फोन आलेला असतो त्या फोनवरून हे स्पष्ट होतं की ऑफिसमध्ये अद्वैतला बोलवलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो यासाठी मी माझा मोबाईल मागतोय, पण तुम्हाला माझा मोबाईल काय द्यायचाच नाही आहे, माझी महत्त्वाची कामं खोळंबून राहतात ना. तेव्हा सगळेजण अद्वैतला म्हणू लागतात की नाही नाही अजिबात राहत नाही आहेत. आबा म्हणतात पहिल्या आमच्या काळात काही मोबाईलच होते का, तरी पण आमची कामं होतच होती ना, मग त्यामुळं तुला काय प्रॉब्लेम आहे, तुझीही कामं होत राहतील, त्यामुळं मोबाईल वगैरेची काही गरज नाही आहे, असं आबांचं बोलणं आहे.
आणि मग हे सगळेजण आता आहेत का अद्वैत म्हणत असतो की हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय, मला माहिती आहे, मला त्रास देण्यासाठी हे सगळं तुमचं चालू आहे, असं इकडे अद्वैत सांगत आहे. इकडे कला मात्र आता पूजेसाठी बसलेली असते, तयार झालेली आहे. छान असं कलाचं सुरू आहे. कला म्हणते की मला चांदेकरला आज काही करून भेटायचं आहे, कारण चांदेकरने जे काय ठरवलेलं आहे किंवा चांदेकरच्या बाबतीत जे काय होणार आहे ते मला आज कळलं पाहिजे, कारण मला चांदेकरला भेटून ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, असं इकडे कलाने ठरवलेलं असतं. कलाच्या डोक्यात एकच आहे की मला अद्वैतला भेटायचं आहे आणि देवी खरंच माझी ही इच्छा पूर्ण कर, अशा पद्धतीने कला बोलत असते. कलाला खूप इच्छा आहे की अद्वैतला भेटायचं आहे, अद्वैतला सगळं सांगायचं आहे. खरं तर ह्या लोकांना जे वाटतंय तसं नाही, पण रोहिणीला बरोबर माहिती आहे की कला आणि अद्वैत भेटले तर काय होऊ शकतं, म्हणून तर रोहिणीनं हे कांड केलेलं असतं, त्या दोघांनी भेटू नये यासाठीच तिने हे कारस्थान केलंय आणि अद्वैतचा मोबाईल काढून घेतलेला आहे. पण घरातल्या बाकीच्यांच्या कोणाच्या लक्षात मात्र ही गोष्ट अजिबात येत नाही, कारण त्यांना कळतच नाही आहे की हे सगळं काय चालू आहे आणि रोहिणीने कशासाठी हा मोबाईल काढून घेतलाय. सरोजलाच पण वाटत नाही आहे. सरोज एवढ्या नेहमी विचार करत असते अद्वैतच्या बाबतीत, ह्यावेळेस सरोजसुद्धा काहीच विचार करत नाही आहे. अद्वैतला कशासाठी मोबाईल हवा असेल काय, हे सरोजच्या डोक्यातच येत नाही आहे. इकडे आता अद्वैतला ऑफिसमध्ये काम आहे म्हणून सांगितलेलं असतं. अद्वैत तयार होतो आणि ऑफिसमध्ये येतो, तर तिथे संगीता आणि दिनकरराव आलेले असतात. म्हणजे त्यांना अद्वैतने सांगितलेलं असतं की खरेसाठी आपल्याला काही खरेदी करायची असेल तर तुम्ही या. मग तेव्हा संगीता म्हणालेली असते की मला 1 ग्रॅमचे दागिने बघायचे होते, त्यासाठी आम्ही येणार आहोत. मग अद्वैतने त्यांना सांगितलेलं असतं की हो नक्की या, आपण आहोत. मग अद्वैत तिथे येतो आणि त्यांच्या ऑफिसमधला जो त्यांचा हे असतो त्याला सांगतो की नाही, हे माझे स्पेशल गेस्ट आहेत, मी त्यांच्याशी बोलेल, तू जा, मी त्यांना हे करेल. मग अद्वैत दागिने दाखवू लागतो. तेव्हा संगीता म्हणते की हो बरोबर आहे जावई बापू, पण जरा बजेटमधलं म्हणजे कलासाठी घ्यायचं आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो हो काळजी करू नका, मला माहिती आहे, आणि हे जे आहे ना यातलं कोणतंही सिलेक्ट करा, हे सगळं जे आहे ना ते तुमच्या लेकीनेच बनवलेले डिझाईन केलेले दागिने आहेत आणि हे हार वगैरे आहेत ना ते तिनेच डिझाईन केलेत, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे कलाचे बाबा म्हणतात की खरंच आज ना माझं मन तृप्त झालेलं आहे, मला आता खरंच खात्री पटली की माझी लेक अगदी योग्य माणसाच्या हातात आहे, तो माणूस तिची आयुष्यभर काळजी घेणार आहे, असं इकडे कलाच्या बाबांना वाटत आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हे घ्या. मग सुरुवातीला अद्वैत जे पैसे त्याने आणलेले असतात ते पैसे त्यांना देतो आणि म्हणतो की हे. तेव्हा ते म्हणतात स्वतःहून नको, काही गरज नाही आहे, आम्ही आमच्या परीने करतोय ना सगळं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की कसं आहे, माझी बायको आहे ना ती, आणि कसं हे लग्न आपण हौसीसाठी करतोय, मला माहिती आहे लग्न घर म्हटलं की खर्च आला आणि तिला काय घ्यायचं आहे, तिला एखादा गोडाचा पदार्थ वाढवायचा असेल, तिला जे काय करायचं असेल ते करू द्या आणि हे सगळं या खर्चातून होऊ द्या, कारण तिला या गोष्टी आवडतात हे मलाही माहिती आहे आणि माझी बायको म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की हे करा, असं अद्वैतने आवर्जून सांगितलेलं असतं. तेव्हा कलाचे बाबा म्हणतात की ठीक आहे, आता तुमच्या बायकोचं गिफ्ट म्हणून तुम्ही देताय म्हणून मी तयार आहे घ्यायला, असं म्हणत कलाच्या बाबांनी आता त्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि ते पैसेसुद्धा ॲक्सेप्ट केलेले आहेत. आता मात्र इथे प्रश्न पडलेला असतो की अद्वैतला ते म्हणत असतात की आता कोणते दागिने घेऊया. संगीता तर म्हणते जावई बापू मला काय वाटते माहिती आहे का, तुम्हीच सांगा कोणते घ्यायचे ते, कसं आहे आमची आवड तिला नाही आवडली तर तुमची आवड आवडू शकते ना. मग अद्वैत एक ठराविक असे दागिने म्हणजे जे नेकलेस आहेत ते बाहेर काढतो आणि म्हणतो की हे घ्या, ह्यातला तुम्ही कोणताही घेऊ शकता, हे सगळे तिनं स्वतः डिझाईन केलेले आहेत, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही, हे सगळे आहेत. तेव्हा संगीता म्हणू लागते की खरंच माझी कला ना हुशारच आहे, ग्रेट आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की बायको कोणाची आहे, तेव्हा कला इकडे म्हणू लागते की मुलगी कोणाची आहे. तेव्हा दोघंही एकमेकांशी वाद घालत असतात आणि मग संगीता म्हणत असते की बरोबर आहे तुमचं, पण मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, ती खरे आमची होती आधी आणि त्याचबरोबर त्यानंतर ती तुमच्याकडे आली आणि आणखीनच हुशार झाली, असं दोघंही एकमेकांना म्हणत असतात आणि दोघंही खुश झालेले असतात. तेव्हा मात्र कलाचे बाबा म्हणतात की मलाही तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. आता मात्र अद्वैत म्हणत असतो की काय द्यायचं आहे नक्की, कशाबद्दल बोलतायत, हे अद्वैतचं सुरू झालेलं असेल. तेव्हा मात्र कलाचे बाबा इकडे अद्वैतला म्हणत असतात की माझी इच्छा होती, मान्य मला, आमच्या परीने जेवढं करता येईल तेवढं आम्ही करत आहोत, परंतु मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, असं म्हणत कलाच्या बाबांनी अद्वैतसाठी जी चेन आणलेली असते ती चेन अद्वैतला ते देतात आणि म्हणतात की हे घ्या जावई बापू. अद्वैतला ती चेन दिलेली असते, अद्वैतने चेन हातात घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे
जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा अद्वैत सुरुवातीला नाही म्हणत असतो, पण यांनी खूप हौसेनं ते गिफ्ट त्यासाठी आणलेलं आहे. अद्वैतने ते बॉक्स हातात घेतलेलं असतो, त्यातली चेन उघडतो आणि त्या क्षणी अद्वैत शांत होतो. कलाच्या आईबाबांना कळत नाही आहे की आता काय झालं, म्हणजे जावईबापू अचानक शांत का झालेत. तर अद्वैतला खूप लहान असतानाचा जो प्रसंग आहे तो प्रसंग आठवतो. त्यावेळेस अद्वैतसाठी कला इकडे त्याच्या बाबांनी एक चेन आणलेली असते, त्याला खूप छान मार्क्स मिळालेले असतात म्हणून गिफ्ट म्हणून ती आईकडे पाठवलेली असते. आणि मग सरोज ती चेन अद्वैतला देते आणि सांगते की तुला एवढे छान गिफ्ट मार्क्स मिळालेत ना म्हणून तुझ्या बाबांनी दिलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नको आहे मला, कारण माझ्या बाबांना जर ही चेन द्यायची असती तर माझ्या बाबांनी स्वतःहून ती चेन मला दिली असती. मग माझ्या बाबांनी स्वतःहून मला ती चेन दिलेली नाही, तर मला ती चेन नको आहे असं इकडे अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि अद्वैत खूप चिडलेला असतो, त्याला ही गोष्ट पटलेली नसते. त्याचं म्हणणं असतं की कशासाठी माझे बाबा माझ्याशी असे वागलेले आहेत. तेव्हा मात्र इकडे संगीता विचारू लागते की काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो की माझी इतक्या दिवसांची इच्छा होती ना ती पूर्ण झालेली आहे बाबा. खरंच हे सगळं झालेलं आहे ना ते तुमच्यामुळं झालेलं आहे. तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहात म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं इकडे अद्वैत सांगत असतो. आणि ती चेन त्याला खूप आवडते. तेव्हा दोघंही विचारू लागतात की काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, माझी लहानपणीची एक गोष्ट होती ना ती मला आठवली, कारण मला असं वाटत होतं की माझ्या बाबांनी चेन द्यावी आणि ती इच्छा माझी आज पूर्ण झालेली आहे असं अद्वैतने इकडे सांगितल्यानंतर दोघांनाही ह्या खूप बरं वाटतं, कारण अद्वैतने मनापासून ती गोष्ट सांगितलेली असते. अद्वैतने मनापासून हे सगळं केलेलं असतं आणि अद्वैत हे जे काही बोलत आहे ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तो बोलत असतो. मग या दोघांनाही बरं वाटतं आणि अद्वैतच्या बाबतीत त्यांना खरंच अभिमान वाटू लागतो. संगीता म्हणते की हो झाले ना, त्यामुळं काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तुम्हीही आमचा मुलगाच आहात ना. इकडे कलाचे बाबा म्हणू लागतात की खरंच आज कितीतरी दिवसानंतर म्हणजे मला बरं वाटतंय, कारण माझ्या मुलीचं आयुष्य मार्गी लागत आहे आणि त्याचबरोबर माझ्या मुलीच्या आयुष्यात जे काय हवं होतं ते तिला हवं आहे त्या पद्धतीने मिळत आहे. या सगळ्या गोष्टी ते बोलत आहेत. आणि मग इकडे आता हे सगळेजण आहेत तेव्हा रोहिणीच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन सुरू आहे. रोहिणीला काहीही करून आता एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे रोहिणीला कांड करायचं आहे. कांड म्हणजे तिथे जाऊन कलाच्या बाबतीत तिनं केलेलं आहेच, परंतु आता या सगळ्या चांदेकरांना रस्त्यावर आणण्यासाठी तिचे कारस्थानही सुरूच असतात. तिला असं वाटत असतं की आपण ह्या चांदेकरांच्या बाबतीत आता शांत राहायचं नाही, कारण या चांदेकरांनी मला जो त्रास दिलेला आहे तो मात्र मी विसरणार नाही. कसला त्रास आणि काय, स्वतः नवऱ्याला सोडून यांच्या घरी येऊन राहिली, मुलाचंही तिला सांभाळलं जातं, मानसन्मान दिला जातो, पण अजूनही तिला तो त्रासच वाटत असतो. इकडे अद्वैत म्हणत असतो की मीही येतोय, आपण सगळेजण जाऊया, पण घरातल्या बायका मात्र ऐकायला तयार नसतात. ते अद्वैतला म्हणत असतात की नाही नाही काही गरज नाही आहे. अद्वैत म्हणतो कसं मिस्टर खऱ्यांना तिथं नाही जमलं तर एकटंची धावपळ होईल ना, म्हणून मी येतोय असं अद्वैत इकडे सांगू लागतो, परंतु कोणीच ऐकत नाही. तेव्हा आबा म्हणतात की अरे लग्नाच्या आधीचा हा जो दुरावा असतो ना तो सुद्धा महत्त्वाचा असतो असं आबा सांगत आहेत. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो पण आबा म्हणतात की शेवटी हो तुला जायचं असेल तर तू जाणारच आहेस, त्याच्याबद्दल आम्हाला काही शंका नाही आहे असं आबा सांगत आहेत. आणि मग मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की बरोबर आहे, मी कोण आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर, जर मला जायचं असेल तर मी जाणारच असं आबांनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने अद्वैतच्या डोक्यात विचार सुरू होतात. आणि अद्वैत म्हणू लागतो की हो आता मला जावंच लागणार आहे आणि तिथं मिस्टर खरे त्याचबरोबर मिसेस खरे आहेत, त्यांचीही मदत करणं गरजेचं आहे. जर मी तिथं गेलो तरच ह्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की मला जायचंच आहे. इकडे नैना राहुल एकमेकांना खुणवत असतात. आता सगळे बांगड्या भरण्यासाठी आजूबाजूच्या बायकाही आलेल्या असतात. सगळेजण म्हणत असतात की खरंच गं हे पिक्चरमधल्यासारखं वाटतंय, म्हणजे आधी लग्न करायचं, नंतर प्रेम झालं आणि पुन्हा लग्न करायचं आहे. खरंच मला ना खूप बरं वाटतंय, म्हणजे अगदी पिक्चर टाईपच आहे बघ हे सगळं असं म्हणत कलाचं कौतुक करत असतात. आणि कलाला म्हणत असतात की खरंच खूप चांगली गोष्ट आहे, खूप छान पद्धतीने हे सगळं तू बोलत आहे करत आहे. आणि त्यासोबतच इकडे कलासुद्धा तेवढीच खुश असते. आणि मग अद्वैत साडी नेसून आता आलेला आहे, कारण अद्वैतला काही करून खरेला भेटायचंच आहे हे अद्वैतने ठरवले.
म्हणल्यावर अद्वैतची ती इच्छा अद्वैत पूर्ण करणार, कारण तो द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे आणि त्यामुळं तो तिथे पोहोचलेला असतो. आणि मग मात्र आता अद्वैत तिथं आलेला आहे. कलाकडे कसं जायचं, कारण बांगड्यावाली आली आहे का नाही, मी तर इथं बांगडेवाली बनवूनच आलेलो आहे, मग कलाकडे कसं जायचं हा प्रश्न अद्वैतकडे असतो. आणि अद्वैत मात्र विचार करू लागतो. तेवढ्यात संगीता बाहेर फोनवर बोलत येते. संगीता म्हणू लागते की हो आला का तुम्ही, अजून किती वेळ लागणार आहे, इथं सगळ्या बायका येऊन खोळंबलेत. तेव्हा ती बाई म्हणते हो हो आले आले. आणि मग ती येते आणि नेमका तिच्याबरोबर तिचा नवराही आलेला असतो. तिच्या नवऱ्याला अद्वैतने मागच्या मागे गायब केलेलं असतं, मागच्या मागे त्याला खेचलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की मी जाऊन येतो. आणि मग त्याच्या हातातले जे बांगड्या आहेत त्या बांगड्या घेतो आणि अद्वैत त्यांच्याबरोबर जातो. ती बाई संगीताच्या पुढे असते आणि संगीता म्हणते अहो काय बिल वाढवताय तुम्ही, ठेवा बरं फोन, आणि एकट्याच आले उरकतील का बांगड्या भरायला. ते म्हणते की नाही आलेत ना, अजून एक जण आलेत. तेवढ्यात अद्वैत त्या बांगड्या ज्या आहेत त्या घेऊन समोर येतो आणि म्हणू लागतो की हे बघा हे आणलेले आहेत बांगड्या, असं म्हणत अद्वैत त्या बांगड्या दाखवू लागतो. तेव्हा संगीता म्हणत असते हो का, बरं बरं चला, आणि तुम्ही असं तोंडावर का घेतलंय, म्हणजे त्याचा काय अर्थ आहे. तर अद्वैत तिच्या प्रश्नांची उत्तरं देतो. अद्वैत खरं तर लपून छपून आलाय, पण वेगळा आवाज काढून तो बोलत असतो. आता मात्र इकडे बांगड्या भरण्यासाठी चला बरं लवकर, सगळेजण आत आहेत असं म्हणत संगीता अद्वैतला घेऊन निघालेली आहे. त्यासोबतच संगीताचं असं म्हणणं आहे की लवकर चलावं, कारण बाकीची कामं पण राहिलेली आहेत, तिची खूप पळापळ होत असते, हे सगळं चालू असतं. इकडे रजनी मात्र कलाला आता हळदी कुंकू लावत आहे. कलाला चुडा भरायचा आहे ना, बायका जमलेल्या असतात आणि मग बांगड्यावाली सुद्धा आलेली असते. त्याचबरोबर काजल सुद्धा कलासोबत आहे आणि नैना मात्र अगदी थाटात येऊन तिथं बसलेली आहे. आपलं घर आहे, आपल्या घरातली काही कामं वगैरे बघावी असं तिला जरासुद्धा वाटत नाही. मग कला तिथं बसते, कलाच्या शेजारी काजल असते आणि मग कलाला बांगड्या भरण्यासाठी आता तिथं अद्वैत येऊन बसतो. तोंडावर पदर घेतलेला असतो. कला म्हणत असते पण तुम्ही, तेव्हा सगळेजण म्हणू लागतात की हो. कला म्हणते तुमचा जरा हात जड वाटतोय ना. तेव्हा बाकीच्या बायका म्हणतात की हो बरोबर आहे, कारण नवरीच्या हातात बांगड्या भरायला लागलं ना की हात जड होत असतो, आणि असं म्हणत कलाची समजूत घालतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कला त्यांना विचारू लागते की अहो तुम्ही हातात हे असे ग्लोव्ज का घातलेत, आणि मग वेगळ्याच आवाजात बोलत असतं. तेव्हा कला म्हणते की जरा ना मजेशीर आहे हे सगळं, तुमचा आवाज ना थोडासा वेगळाच ऐकायला येतोय. तेव्हा मात्र ते सांगू लागतात की हो बरोबर आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा मात्र इकडे अद्वैत त्यांना म्हणत असतो की हो कसं मी गाण्याच्या कार्यक्रमाला पण जाते ना, त्याच्यामुळे थोडासा आवाज बसलाय. मग कला म्हणते की खरंच पण हे सगळं मजेशीर आहे, तुम्ही ग्लोव्ज का घातलेत, हायजीन महत्त्वाचं आहे ना म्हणून ग्लोव्ज घातलेले आहेत. कलाला हे सगळं छान वाटत असतं आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो चालेल, आणि मग मी कोण आहे, द ग्रेट असं तो म्हणत असतो. तेवढ्यात कला पाहते आणि कला मात्र अद्वैत तिला कोणतरी वेगळं वाटत असतं म्हणून तर ती सुरुवातीला अगदी लहान मुलांसारखा त्यांच्या तोंडावरचा पदर आहे तो उचलत असते, तो बाजूला करून आजूबाजूला बघत असते. संगीता म्हणत असते अगं कले काय झालं, म्हणजे तू अशी का बघतेस. तेव्हा मात्र कला सांगत असते काही नाही गं, ते आपलं असंच, असं म्हणत संगीता बोलत आहे. आणि मग द ग्रेट एवढं म्हणल्याबरोबर कलाला कळतं. कला म्हणते की आई मला काय वाटते, त्या मला म्हणतात की जरा हाताला साबण लावून येतेस का, मगच त्या बांगड्या भरल्या जातील. तेव्हा संगीता म्हणते की हो चालेल. कला म्हणते चला चला तुम्ही पण चला, मी हाताला साबण लावून घेते, म्हणजे आपल्याला त्या बांगड्या ज्या आहेत ना त्या भरता येतील. मग आता कला म्हणते की चालेल, त्यांना घेऊन आतमध्ये जाते. इकडे सगळेजण विचार करत असतात आणि खरंच कलाचं नशीबच निघालेलं आहे, एवढं चांगलं घडत आहे. कला अद्वैतला घेऊन रूममध्ये येते, दाराची कडी लावते आणि मग कला आणि अद्वैतचा जो धिंगाणा आहे ना तो पाहण्यासारखा आहे. अद्वैतच्या तोंडावरचा पदर अद्वैतनं काढलेला असतो आणि कला म्हणत असते चांदेकर तू आलास. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो ना, आणि मग दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. कलासुद्धा खुश झालेली असते, अद्वैत खुश असतो, दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. इतक्या दिवस झालं त्यांना दोघांना बोलताही आलं नव्हतं. आणि मग कला अद्वैतला म्हणू लागते की चांदेकर मला तुला काहीतरी सांगायचं आहे. इकडे अद्वैतही म्हणत असतो की खरे मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मग त्या दोघांचा जो फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला चालतो की तो म्हणजे दोघांनी एकाच वेळी बोलायचं. आणि मग अद्वैत आणि कला दोघंही एकाच वेळी बोलायला सुरुवात करतात. ते म्हणजे की मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणत जी सुरुवात होती ती कला भरभर बोलून टाकते की मला आपल्या घराबद्दल तुला सांगायचं आहे. इकडे अद्वैत म्हणत असतो की मला तुला प्रपोज करायचं आयुष्यभरासाठी, म्हणजे तू माझी अर्धांगिनी होशील, असं अद्वैत म्हणत असतो. कला इकडून वेगळंच म्हणते. अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो काय म्हणालीस खरे तू. तेव्हा कला सांगते की हो
अद्वैत म्हणत असतो की हे सगळं असं झालेलं आहे. तेव्हा कला सांगते की हो. अद्वैतलाही धक्का बसलाय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की कला आता बांगड्या भरण्यासाठी आली. कलाला रोहिणी बांगड्या भरत असते. कला रोहिणीकडे पाहत असते. रोहिणीच्या डोक्यात मात्र विचार सुरू होतात की ही माझ्याकडे अशी का पाहते? नक्की काय झालंय? म्हणजे हिने असं पाहण्याचं काय रिझन असेल? म्हणून ती बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे अद्वैत आणि कला आता हे दोघांचं जे बोलणं झालेलं असतं त्यामुळं कलाला खरं तर रोहिणीचा राग आलेला असतो. त्याच्यामागं काहीतरी कारण आहे हे सुद्धा कलाला समजलेलं असतं. आणि मग इकडे रोहिणी मुद्दामून कलाच्या हातात बांगड्या भरत असते आणि त्याचवेळी बांगडीची काच कलाला लागते. कलाच्या मनात मात्र रोहिणीविषयी चांगलाच राग भरलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.